मी ही केसरीकारांबद्दलच बोलायला आलो होतो। केसरीकार फार पोरवयाचे आहेत हो। आत्ता कुठे जम बसतोय न बसतोय तोच या खटल्याचं भूत मानगुटीवरती बसलाय। मला असं वाटतं आपण त्यांना मदत करायला हवी। आपण काय करू शकणार? साक्ष द्यायची असती ना तर दिली असती, त्या निमित्ताने कोर्टही पाहायला मिळालं असतं। हा खचितच चेष्टेचा विषय नाही। पुरवणे, मी तुम्हाला काही सुचवू? बोला। आपण फार काही करू शकत नाही आहोत, पण टिळक आणि आगरकरांच्या जामिनाकरता आपण पैसे अमानत म्हणून देऊ शकतो। म्हणजे त्यांचा जामीन होणार आहे ना? मला तशी कल्पना नाही, पण न्यू इंग्लिश स्कूल मधली मुलं वर्गणी गोळा करत होती। आता दर तारखेला मुंबईला जायचा यायचा दोघांचा खर्च किती होत असणार आहे? तरी मेहता वकील तिकडचेच आहेत हे बरं, तर जामीन द्यायचा असेल तर अदमासे 10,000 रुपये जमा करावे लागतील असं मला वाटतं। आपलं काय मत आहे? तुम्ही सांगितलं आणि मी केलं असं समजा। आणि आपण छत्रपती आहेत ते, कोणाचाही छळ करणं वाईटच, पण त्यात ते छत्रपती नाहक सामोरे जात आहे त्या छळाला। या सगळ्यावर अगोदरच चर्चा व्हायला हवी होती। बघूया आता सगळं नेमल्यासारखं झालं तर महाराज त्यांच्या आईकडे परत जातील। लोक काही फक्त छत्रपतींच्या छळाबद्दलच बोलत नाहीयेत, काही लोक तोंड भरून केसरीकारांचं सुद्धा कौतुक करतायत। म्हणतायत की छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहणं हे फार कौतुकास्पद आहे, आणि त्या बर्वेंना कुणाचं पाठबळ आहे हे ठाऊक असताना छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहायचं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। ही माहिती कुठून कळली म्हणे? सांगितलं नाही का मी आत्ता? जानकी काकू आल्या होत्या, त्या सांगत होत्या। जानकी काकू का? उत्तम। त्या म्हणजे चालतं बोलतं वृत्तपत्र। त्यांना काय पेठापेठांमधल्या गल्ल्यांमध्ये काय चर्चा आहे ती देखील माहित असते। त्यांनी सांगितलं म्हणजे चर्चाच नको। इतकी काही थट्टा नको ना करायला। आणि काय चुकीचं सांगितलं हो त्यांनी? आहेच की चर्चा छत्रपतींच्या छळाची आणि केसरीकारांची। अहो, मला तुमचा फार अभिमान वाटतो। हे देखील जानकी काकूच म्हणाल्या का? आता पहा, ही अशी थट्टा केली तर मी बोलायचीच नाही मग तुमच्याशी। माफ करा, पुन्हा अशी चूक आमच्या हातून होणार नाही। झालं? काय म्हणत होतीस? हे की मला तुमचा फार अभिमान वाटतो। बळवंतराव, हा दादा, दादा ते सरदार आलेत। अहो दादा ते। नमस्कार बळवंतराव। आबासाहेब, आपण स्वतः इथे? या ना, या, बसा। आपण स्वतः इथे कसं येणे केले? कामच तसं महत्वाचं आणि खासगी होतं। आपण एकांतात बोलू शकतो का? या बाबतीत आपण निश्चिंत राहा आबासाहेब। ही जागा अतिशय सुरक्षित आहे। हे सगळे आपले विश्वासाचे सहकारी आहेत। आपण बोललेला एकही शब्द या 4 भिंतींपलीकडे जाणार नाही। दीनानाथ, बाहेर थांब आणि कोणासही आत पाठवू नकोस। अगदी कोणीही असले तरी जा। आबासाहेब, तुम्ही साक्ष देणार नाही असं वकिलामार्फत कोर्टाला कळवण्यात आलेलं आहे। त्याच संदर्भात तुम्ही चर्चा करण्यासाठी आला असाल तर अगदी मनमोकळेपणाने करू शकता। नाही, तुम्ही कोर्टाला कळवलं ते ठीक आहे, पण काय? तुम्ही निसंकोचपणे बोला। मी आधी म्हटले त्याप्रमाणे इथला एकही शब्द बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा।
बळवंतराव, मी दिलेलं पत्र तुमच्याकडे आहे ना? आहे तर. हे ते पत्र. त्याचे काय? नष्ट करा ते पत्र. नाही म्हणजे हीच विनंती करायसाठी मी इथे आलो होतो. याचा अर्थ आम्ही काय घ्यावा आबासाहेब? आपला माझ्यावर विश्वास नाही का? नाही नाही बळवंतराव, मला तसं म्हणायचं नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपल्या मैत्रीविषयी शंका घेण्याचं काही कारणच नाहीये. आता तुम्हीच विचार करा, हे पत्र जर अन्य कोणाच्या हाती लागलं तर काय होईल? हो, म्हणून तर मी स्वतः विनंती करायला इथे आलोय की ते पत्र नष्ट करा. काय उगीच काहीतरी संकट उद्भवण्यापेक्षा आणि महाराजांच्या छळाला आपण कारणीभूत ठरण्यापेक्षा हे पत्र काय झालं मदत निधीचं? किती रक्कम जमा झाली आहे? इतक्या कमी अवधीमध्ये 10,000 जमवणं खूपच कठीण आहे. मी प्रयत्नांची अगदी शर्त केली, परंतु काय? मन मोकळेपणाने बोला. किती जमा करू शकला आहात? जेमतेम 5,000. 5,000 तर 5,000. जमा झालेली मदत तातडीनं पोहोचवून या. या क्षणाला मिळेल तितकी सगळी मदत महत्वाचीच आहे. तुम्ही मदत पोहोचवून या. मी आणखीन काही तजवीज होते का ते पाहतो. ठीक आहे, आपण म्हणाल तसं. पण इतक्याशा रकमेने काय होणार आहे? अहो, 5,000 ही देखील काही छोटी रक्कम नाही. तुम्ही मदत पोहोचवून या. मी आणखीन काही करता येत आहे का ते बघतो. शिवाय ही मदत स्वहस्ते पोहोचवली तर बरं. परहस्ते पोहोचवली तर त्यांना अपमान वाटू शकतो. आणि उरवणे ही केवळ मदत नाही तर आपलं कर्तव्यही आहे आणि आपण ते करायलाच हवं. तुम्ही चिंता करू नका, मी स्वतः जाऊन ही रक्कम देईन. शिवाय ज्योतिराव आपल्या पाठीशी आहेत असा दिलासाही देऊन येईन. प्रसंग थोडा बाका आहे. इतर पत्रकारांनी माफी मागून आपली मान सोडवून घेतली आहे. त्यामुळे या दोघांवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यात आपल्याला हा आर्थिक ताण थोडा हलका करता आला तर उत्तमच. कधी कधी 2 पावलं मागे जाण्यात सुद्धा शहाणपणा असतो. त्यामुळे त्यात कमीपणा किंवा हार मानू नये. हे प्रकरण जितकं लवकर संपेल तेवढं बरं. योग्य वेळी माघार घेण्यातच शहाणपण आहे. बर्वेने शब्द दिलाय ना तसं. निदान महाराजांच्या जीवासाठी तरी विचार करा. उरलेल्या वृत्तपत्रांच्या मालक आणि संपादकांनी माफी मागितली. बळवंतराव टिळकांचा सहकारी. नमस्कार. आपण? मी उरवणे. माझा गुळाचा व्यापार आहे पुण्यात. ज्योतिराव फुलेंनी मदतीचा प्रस्ताव मांडला. आता खटल्यासाठी किती खर्च होईल काही सांगता येत नाही. तेव्हा आमच्याकडून जमेल तितकी मदत करावयाची आम्ही ठरवले आहे. त्या संबंधानेच इथे आलोय. बरे झाले आपली गाठ पडली. अहो उरवणे शेठ, तुम्हाला असं मदतीचा हात घेऊन इथे आलेलं पाहून केवढा आनंद वाटला. पार पुण्यापासून मुंबईपर्यंत असा विचार करून कुणीतरी आलं हे खरंच केवढं मोठं आहे. पण काय गुरुजी? जामीन मिळेल अशी खात्री मला तरी नाही वाटत. अरे रे, म्हणजे आमच्या मदतीचा काहीच उपयोग नाही तर?
उशीरच झाला म्हणायचा. छे छे, पुरवणी शेठ हवं असं काय म्हणताय? तुम्ही इथवर आलात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या या शुभेच्छा सत्कारणी लागून एवढीच प्रार्थना. काय मग कळलं ना आता आमच्या राव बहादूर साहेबांची ताकद काय ते? तरी तुम्हाला सांगितलं होतं असं नसत्या भानगडीत नाक खुपसू नका, त्याचे परिणाम वाईट होतील. पण नाही ऐकले. आता भोगा आपल्या मूर्खपणाची फळं. कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्या कसपटाचे सुद्धा आपल्याला बोलायचे कसे धाडस होते ते. बळवंतराव, अहो या राव बहादूर बर्वेशी वाकडं गेडं एवढं सोपं वाटलं का बळवंतराव? मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, वेळ आहे तोवर माघार घ्या, नाहीतर परिणामांना सामोरं जावं लागेल. पाहिलंच ना आता काय झालं ते. मूल बाळ आणि कुटुंब वाऱ्यावर सोडून तुरुंगात कितपत पडावं लागणार. आता तुरुंगाच्या 4 भिंती आड शिकतील थोडा शहाणपणा. हे सुटले ना आणि घरी कधी परत यायचे? मामंजी आहेत ना त्यांच्यासोबत? अरे काशीनाथा, गप्प काय उभं राहिलाय? बोल ना, काय निरोप आहे? केसरीकरांच्या विरोधात निकाल लागला आणि 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 काय? बोला ना. आणि काय? तुरुंगात धडलं की काय यांना? काय शिक्षा झाली आहे? 4 महिने तुरुंगवास. काय? 4 महिने? भगवंता, 4 महिने? ताई, 4 महिने? सत्तेची काळ धरणाऱ्याला एवढी मोठी शिक्षा? 4 महिने तुरुंगवास? तरी मी बाळा बरोबरीने विनवण्या करत होते, ते बाबा नको त्या भानगडीत नको पडूस. 4 चौघांसारखा आपल्या बायका पोरांबरोबर सुखानं संसार कर, पण नाही. त्याच्या डोक्यात काहीतरी भलतंच खूळ. आता एवढंच पोर आणि बायकोला वाऱ्यावर सोडून गेलाय तुरुंगात खडी फोडायला. आई, सक्त मजुरीची शिक्षा नाही झाली, त्यामुळे खडी फोडावी नाही लागणार. हो, पण तुरुंगात गेलेच ना. घर तार बायकोला सोडून आता 4 महिने तुरुंगात घालवावे लागणार. मग तिथे खडी फोडत नाही तर आणि काय करू? त्यांनी काय फरक पडणार आहे? कित्येकदा गोपाळला सांगितलं मी, तुझ्या या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग नको. पण माझं मेलीचं ऐकतंय कोणी ते? बरं, घरी बायकोने तरी 4 समजुतीचे शहाणपणाचे सल्ले द्यावेत, तर ते नाही. आमच्याकडे तोही उजेडच आहे म्हणा. मी काय सल्ले देणार यांना? त्यांची आणि माझी तुलना आहे का? हो, पण सल्ले दिले तरी ते ऐकायला हवेत ना. त्यांच्या डोक्यात कसलं वारं शिरलंय देवदा. कानावर काही पडेल तर शपथ. यशोदाबाई, आता मी काय सांगतोय हे नीट ऐका. उद्या समजा आपल्या बाजूने नाहीच लागला निकाल किंवा मी नाही राहिलो, तरीही डगमगायचं नाही. लिहिणं वाचणं चालूच ठेवायचं.
अभ्यास चालू ठेवायचा. कोणी काही म्हणालं तरी त्यात खंड पडू द्यायचा नाही. वचन दे मला. कुठल्याही परिस्थितीत मी लिखाण वाचन बंद करणार नाही. आधीच हे जाडे भरडे कपडे, त्यात आता ही घोंगडी. परीक्षा कठीण आहे बळवंतराव. आणि या फरशीवर झोपायचंय म्हणजे हाड थंडीने गारठणार निश्चित. या 4 महिन्यात या थंडीमुळे तुमचा दमा बळावला नाही म्हणजे मिळवले. म्हणूनच म्हटले परीक्षा कठीण आहे. काय पद्धत झाली जेवण देण्याची. नशीब समजा आज ताजं शिजवलेलं अन्न मिळतंय. आता तुमच्यासाठी तुरुंगामध्ये पंचपक्वान्न मिळणार का? उद्या दिल्या ना ते गपचूप खा. गोपाळराव, आता याच अन्नास पंचपक्वान्न समजून काय तर यज्ञ कर्म करूया. काय मेथीची भाजी यांना किती आवडते ना. मला नेहमी म्हणतात, तुला बाकी सगळा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक जमेल भामे, पण मेथीची भाजी खावी ती काकूच्या हातची. तिथे तुरुंगात शिळपाक अन्न देतात म्हणे खायला. काय खात पित असतील, कसे राहत असतील. अगं अशी क्षणाक्षणाला बाळची आठवण काढत राहिलीस तर अन्न कशाखाली उतरेल का तुझ्या? हा, उलट प्रकृती ढासळायची तुझ्या अशा. मग तिथे तुरुंगात बाळनं तुझ्या प्रकृतीची चिंता करावी असं का वाटतंय तुला? नाही ना. 2 घास खाऊन घे. ते तिथे 4 महिने काय खात पित असणार आहे काही सुद्धा माहिती नाही. खायला धड मिळतंय नाही मिळतंय काही ठाऊक नाही. आणि आपण हे असं चुलीवरचं गरम गरम अन्न वाढून घ्यायचं पाना. हे बघ भामे, असं भरल्या घरात भरल्या ताटावर रडू नये बरं. ऐक माझं, 2 घास खाऊन घे. तू जर अशी वागायला लागलीस तर कृष्णाचं काय होईल? तिचा विचार करावा लागेल की नाही?
निदान पानात जेवढं वाढलंय तेवढं तरी संपव. आपलं माणूस जवळ नसताना घास घशाखाली उतरायचा नाही हो. पण आता तुम्ही अन्न त्यागून काही उपयोग होणार आहे का? ऐक सासूबाईंचं, 4 घास खाऊन घे आणि अन्नपूर्ण देवीला प्रार्थना कर. तुम्हा दोघांच्या नवऱ्यांवर वक्रदृष्टी ठेवू नकोस म्हणावं. किमान 2 घास बरे खायला मिळू देत. घे बाई, जेवून घे. यशोदे, घे जेवून. अगं, पाणी. तुम्ही ते सांगितलंय आणि आम्ही तपासलंय, ते एकदा वाचून घ्या. काही त्रुटी आहेत या नोंदींमध्ये. काय त्रुटी आहेत? एक रोग आहे मला, ज्याची लक्षणं सहजासहजी दिसणार नाहीत तुम्हाला. कोणता? अन्यायाविरुद्धची चीड. आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द. त्याची नोंद कुठे करणार आहात? That is exactly why you have been brought here. Consider that you are at a hospital. It is how you will recover very soon. What is the punishment? Is it hard labor? No. Yes. How unfortunate. You could have recovered much faster. चला, नाही म्हणजे तुमची चौकशी संपली. तुम्हाला हाकलीवर मध्ये नेता आधीच आलं. हवालदार, घेऊन जा ना. आज यांच्याऐवजी नामजोशींनी लेख लिहिला. एरवी केसरी वाचताना असं वाटायचं तुम्ही समोर बसून बोलताय, मनातले विचार सांगताय, प्रबोधन करताय. गोपाळ आगरकरांचं घर हेच का? आणि कोणता गुन्हा केलाय म्हणून इथे आलाय? मी बळवंत टिळक आणि हे गोपाळराव आगरकर. आणि आमचा गुन्हा काय तर विचाराल तर मोठी कहाणी आहे. महाराज, अहो तुम्ही खूप मोठी माणसं आहेत. मोठी कसली आलोय? अहो देशासाठी एवढं चांगलं काम करतायत तुम्ही, आणि त्याचं फळ तुम्हाला हे असं मिळते. होय ना, खऱ्याची दुनिया राहिलीच नाही. बरोबर आहे. या गोऱ्या लोकांचं राज्य कधी संपणार काय माहित नाही. संपेल बुवा, नक्की संपेल. आपण सारे देशवासीय जर या गोऱ्यांसमोर एकत्र उभे ठाकलो तर स्वातंत्र्याचा सूर्य लवकरच उगवेल. पण आता गरज आहे ती आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव होण्याची आणि जाग होण्याची. आणि हो, चटके सोसल्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही. त्यामुळे या देशासाठी, देशवासियांसाठी कितीही वेळा तुरुंगात जायची आम्हा केसरीकारांची तयारी.